अरे भावेश, तू बाहेर निघालायस का? हा. मला जायचं होतं तेवढं स्वामीच्या मठात, सोडशील का? अरे काय तुझं सारखं मठ आता घरी करून ठेवलीस तेवढं बास ना. अरे असं नको बोलू रे, देवाबद्दल असं कोणी बोलतं का? स्वामी आपली आई आहे. जेव्हा तुला ज्या दिवशी कळेल ना स्वामीविषयी, त्या दिवशी तू स्वतःच नतमस्तक होशील स्वामी. मला कळालं, मी झालो पण नतमस्तक. असं बोलू नये रे. अगं तुला प्रमोशन मिळणार होतं, तुझ्या समोर दुसऱ्यांना मिळालं, काय तू स्वामी स्वामी करतेस सारखं? अरे असं बोलू नये, त्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं मला भेटणार असेल म्हणून स्वामींनी नसेल दिलं मला ते. ज्या दिवशी चांगलं भेटेल की नाही त्या दिवशी मी तुला स्वतः मठात घेऊन जातो, पण आता माझं डोकं नको खाऊस आहे प्लीज यार, मला वेळ होते अरे नको. भावेश, असं आणि मी लॉक करून चालू, तुला नेणारच नाही यार, मठात नाही जाऊ शकत. भावेश. आणि ताई तू हो, सकाळी मठात गेले होते ना, आता घरी निघाले. हे कसं शक्य आहे? मी तुला जर आता लॉक करून आलोय. अरे तू सकाळी झोपला होतास ना, तेव्हाच गेले होते मठात. मी हे काय आत्ताच निघाले घरी? कसं पॉसिबल? तुला लॉक करून छान मग माझ्या तू लॉक करून आलोय. चल चल चल. हे बघ इकडे. कोण आहे ते? बघितलं भावेश, तुला सांगितलं होतं ना मी, ज्यावेळी तुला स्वामी कळतील ना तेव्हा तू